लोकसभेची प्रश्न जनतेचे आम्ही घेऊन येत आहोत खास तुमच्यासाठी। हाँ, हमें तो मोदी साहब जी का कारभार अच्छा लगता है। माझं म्हणणं आहे की बा प्रतापरावजी जाधव आम्हाला आवडलेला आहे। बुलढाण्याचा शिवसेना प्रतापराव। मला काँग्रेसचा उमेदवार नरेंद्रभाऊ खेडेकर। मोदीच येणार। मोदी जर नाही आला तर देश पेटणार। काय काय कशावर मोदी येणार? मला का कशावर वाटते तुम्हाला मोदी येणार? अहो विषय का, मोदी साहेब म्हणजे देव माणूस आहे। फायदा विकास झालेला नाही आहे, त्यामुळं आम्ही नवीन उमेदवार शोधत आहोत। हवा लोकसभेची प्रश्न जनतेचे आपण जाणून घेत आहेत चालता बोलता। आपण आज आहे बुलढाणा जिल्ह्यातील लोणार या मतदारसंघामध्ये। बुलढाणा जिल्ह्यातील जर एकंदरीत विचार केला तर एकूण 21 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। यापैकी 5 उमेदवार हे रेसमध्ये असल्याचं बोललं जात आहे। एकंदरीत जिल्ह्याचा आढावा आपण घेत आहोत। नेमक्या या जिल्ह्याचा विकास झाला का, जिल्ह्यात काय नेमक्या समस्या येतात, जनतेच्या काय अपेक्षा होत्या त्या पूर्ण झाल्यात का, आपण जनतेकडून हे मत ऐकून घेणार आहे। नेमकं जनतेचं काय मत आहे, कसा खासदार असावा, जनता काय म्हणते। आपल्यासोबत काही नागरिक जुळलेले आहेत, आपण बघतो त्यांचं म्हणणं काय, कसा खासदार असावा, कोणाची हवा आहे। मला सांगा कोणाची हवा आहे, काय वाटतं? माझं म्हणणं आहे की बा प्रतापरावजी जाधव आम्हाला आवडलेला आहे, कारण त्यांना आम्हाला 3 वेळा अनुदान दिलं आणि ST माफ केली, पुन्हा तिथून नाही तर गॅस दिला, पुन्हा आमचे विहिरीचे कामं झाले भरपूर। आम्हाला तो माणूस आवडतो। मोदी सर आम्हाला आवडतात। आम्हाला पुन्हा शेती उपयोगी मोदी साहेबांनी 2-2 हजार रुपये दिले, 6,000 रुपये वर्षाला मिळाले आम्हाला। आमच्या आर्थिक उपयोगी पडलेले आहे, त्याच्यामुळं आम्हाला प्रतापराव जाधव आवडलेला आहे। मोदी साहेबांवर खुश आहे का मग तुम्ही? मोदी साहेबांवर खुश आहे आम्ही। कुठले तुम्ही? बोरगाव। बोरगाव। बुलढाण्याचं काय वाटतं तुम्हाला? बुलढाण्याचा शिवसेना प्रतापराव। शिवसेना प्रतापराव। बरं, हॅलो इकडे ना वर. हॅलो मी आरगावचा रहिवासी असून माझं नाव दिगंबर धोंडू मोरे। मला काँग्रेसचा उमेदवार नरेंद्रभाऊ खेडेकर, मी त्यांना मत टाकणार आहे। काय वाटतं तुम्हाला? नरेंद्र खेडेकर गेल्या अनेक दिवसापासून चर्चेत होते, एकदमच ते चर्चेत आले। चर्चेत आली तरी आपल्याला ते आवडतात। बुलढाण्याच्या जे रनिंग खासदार होते त्याच्याबद्दल काय सांगा? त्याच्याबद्दल जे मेकरचा विकास होता, जी याची जागा मागासवर्गीची जागा होती त्याने ती दुसरीकडे दिली ना, त्याच्यामुळे आम्हाला बरेच लोक आमचे नाराज आहेत त्याच्यावर। एकंदरीत नाराजी सुरू आहे। हो, नाराजी आहेच ना आमची। नक्की हवा कोणाची मला? नरेंद्रभाऊ खेडेकरची। ना, हमें तो मोदी साहब जी का कारभार अच्छा लगता है। किस वजह से? किस वजह से? ना, सभी किसानों को भी देते हैं, सभी को देते हैं, इसलिए हम खुश हैं। तुला काय वाटतं एकंदरीत राजकीय जर आपण बघितलं वातावरण तर कोणाची हवा आहे, काय वाटतं? मला हवा तर सध्या आमच्या गावातच वाटते, पण मोदी साहेब 1 नंबर परफेक्ट। काय वाटतं तुम्हाला? मोदीच येणार। मोदी जर नाही आला तर देश पेटणार। काय काय कशावर मोदी येणार? मला का कशावर वाटते तुम्हाला मोदी येणार? अहो विषय का, मोदी साहेब म्हणजे देव माणूस आहे। देव माणूस आहे मोदी साहेब, देव माणूस। दर्शन घेतो मोदीचे मी इथून। आपल्या जिल्ह्याच्या व्यक्ती काय वाटतं तुम्हाला? बुलढाणा जिल्ह्याच्या व्यतिरिक्त बुलढाणा जिल्ह्यात जे उमेदवार आहेत, प्रतापराव जाधव आहेत, नरेंद्र प्रतापराव खेडेकर जाधव. आहेत, तुपकर आहे, शेळके आहेत, असे 21 उमेदवार आहेत, काय वाटते याच्यावर? यांना बघून मला खूप आनंद होतो, कारण की ते कामं भरपूर चांगल्या पद्धतीने करतात। प्रतापराव जाधवचे काय काम आहे? प्रतापराव जाधवचे कामं असे म्हणजे आता तेवढं आपल्या राजकारणात तर आपण नाही, तेवढं डोकं नाही आपल्याला, पण प्रतापराव जाधव म्हणजे आमच्यासाठी बी देव माणूस। आमच्या गावात डोंगर महादेवाचा रस्ता, परत मधातून एक रस्ता, भरपूर पळसखेड गावात भरपूर कामं केलीत प्रतापराव जाधवने। पळसखेड जहागीर इथून 5 किलोमीटर आहे। नक्की हवा कोणाची? नक्की हवा प्रतापराव जाधव। हवा लोकसभेची प्रश्न जनतेची या विशेष कार्यक्रमात बोलण्यासाठी आपल्यासोबत लोणारकर आपल्यासोबत जोडलेले आहेत। आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहे, नेमकी हवा कुणाची, काय वाटतं यावेळेस कुणाची हवा? यावेळेस आमच्या मतदारसंघात बऱ्याच वर्षापासून आमचे प्रतापराव जाधव खासदार होते, त्यांनी ते गडबाजी बदलल्यामुळं जराशी नाराजी आहे। आणि आमच्या लोणार सरोवर लागून आम्ही ज्या जगात उभे आहोत
लोणार पर्यटन नगरी उल्कानगरी असल्यामुळे या लोणारचा पाहिजे विकास झालेला नाही आहे. त्यामुळं आम्ही नवीन उमेदवाराच्या शोधात आहोत. नवीन उमेदवारापैकी तुपकर साहेब असतील किंवा खेडेकर साहेब किंवा आमचे वंचितचे वसंतरावजी मगर आहे, या तिन्हीतून लोक पर्याय शोधत आहेत आणि बदल व्हावा अशी आमची मनोमन इच्छा आहे. काय व्हायला पाहिजे असं वाटते तुम्हाला की तो विकास झालेला नाही? लोणार ही जागतिक दर्जाचं पर्यटन क्षेत्र असून या आमच्या लोणामध्ये येणारे विदेशी देशी पर्यटक आम्हाला इथे आल्यानंतर या धार चौकात सरोवर चौकात आल्यानंतर आमच्याशी विचारणा बातचीत झाल्यानंतर लोक नाराजी दर्शवतात. एवढं मोठं जगातलं एकमेव सरोवर असलेलं लोणार इथं कुठल्याच मूलभूत पायाभूत सुविधा नाही आहेत याची आम्हाला लोणारकडून एक खंत आहे आणि आम्हाला या आमच्या सरोवराचा आणि आमच्या जिल्ह्याचा भरघोस विकास करणारा खासदार आम्हाला नवीन हवा आहे. यावेळेस जर आपण बघितलं तर 2 अपक्ष उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात आहे, कसं बघता येईल? आता लोकांची बदलाची असा वारं चालू आहे. नवीन उमेदवार कोणी का असेना तर तुम्ही नवीन उमेदवार यायला पाहिजे एवढी अपेक्षा लोणारकरांची आणि आमची आहे. म्हणजे नेमकीच हवा कोणाची बरोबर? तसं आजच्या घडी निश्चित नाही सांगता येणार, पण त्यात 3-4 लोकांचे प्रतापराव जाधव, नरेंद्र खेडेकर, वसंतरावजी मगर आणि तुपकर साहेब हे 4 लोक आज प्रामुख्यानं प्रवाहात दिसत आहेत. आपल्यासोबत काही महिला मंडळ जोडलेले आहेत. महिलांचे प्रश्न या जिल्ह्यातील सुटले का, लोणार तालुक्यात सुटले का, कशा पद्धतीनं महिलांसाठी या ठिकाणी विकास कामं म्हणा किंवा महिलांसाठी काय करण्यात आलं हे विचारणार आपण. काय वाटते, महिलांचे प्रश्न खरंच सुटलेत का? हो, योग्यरित्या सुटले आहेत. आमच्या बुलढाणा जिल्ह्याचे खासदार माननीय प्रतापरावजी जाधव यांनी सतत महिलांसाठी कार्य केले आहे. महिलांसाठी बचत गट असतील, प्रत्येक तालुक्यामध्ये महिलांच्या सशक्तीकरणासाठी एक बचत गट उभा आहे आणि या बचत गटाचं जे सामान साहित्य येतं हे अमेझॉन, फ्लिपकार्ट एक ब्रँड झालेला आहे. त्या ब्रँडनुसार महिलांना हे साहित्य त्यांच्या बचत गटा म्हणजे त्यांना घर सोडून बाहेर कुठे जाण्याची गरज नाही. त्यांना सर्व ज्या सुविधा असतील त्या बचत गटामार्फत आपल्याला त्यांच्या घरपोच मिळतात आणि संसदेमध्ये नेहमी महिलांच्या सुधारण्यासाठी किंवा त्यांच्या सशक्तीकरणासाठी संसदेत आमचे लाडके खासदार माननीय प्रतापरावजी जाधव हे नेहमी बोलत असतात. एकत्रित महिलांना मग रोजगार मिळाला काय? हो, चांगल्या प्रकारे महिलांना रोजगार मिळालेला आहे. आता बेरोजगारी जी आहे ही महिलांसाठी, महिला आधी बाहेर पडत नव्हत्या, पण हे बचत गट आहे, बचत गटामार्फत ज्या सामान्यसुद्धा महिला आहेत आता त्या स्वतःचा रोजगार त्याच्यातून मिळवत आहेत. अभी लोकसभा चल रही है, क्या लगता है आपको? मैं यहाँ ITU यूनियन का अध्यक्ष भी है। यहाँ धार पॉइंट पे ITU चलते हैं हमारे। और ये जो पर्यटन स्थल है ये धार पे नहाना बहुत दिनों से बंद हुआ है। यहाँ पे बहुत हमारा नुकसान हो रहा और यहाँ पे हमारी एक भावना है कि भाई यहाँ कुछ ना कुछ बदल होना। इसलिए अब ये आने वाले इलेक्शन में सब हमारे लोगों की भी एक इच्छा है कि भाई बदलाव होना। अब उसके बाद में सब समझदार लोग भी है और सब ये लोग जो है तो बदलाव की इसमें रंगे हुए हैं। बदलाव होना बदलाव बिल्कुल ज़रूर, बदलाव बिल्कुल ज़रूरी है। हमको ऐसा कुछ नहीं कि भाई ये पक्ष से वो होना, वो पक्ष, हमकी किसी से कोई उम्मीद नहीं है। लेकिन यहाँ पे क्या है, कोई विकास नहीं हो रहा ना। यहाँ लोनार इतना पर्यटन स्थल होने के बाद में भी कोई विकास नहीं है। ये धार क्षेत्र इतना बड़ा पर्यटन स्थल है, यहाँ पे बहुत दूर दूर से लोग स्नान के लिए आते, लोनी यात्रा के टाइम पे, सैलानी यात्रा के टाइम पे, लेकिन यहाँ से मायूस होकर चल जाते हो। यहाँ पर कोई लोग आ रहे नहीं, जा रहे नहीं। 2-4 साल में लॉकडाउन के पास से तो यहाँ पे लोग बिल्कुल, यहाँ का रहदारी ख़त्म हो गई। और कैसा लोग बहुत दूर दूर से, ये धार की एक भावना उनकी कि भाई यहाँ पे अपन धार पे स्नान करेंगे, यहाँ नहाएंगे धोएंगे, बाद में लोनी सकाराम महाराज की यात्रा है वहाँ पे जाएंगे, इधर सैलानी बाबा की यात्रा है वहाँ पे नहाने के लिए आते लोग। यहाँ पे कोई ख़ास बात ही कुछ भी नहीं है। लेकिन यहाँ लॉकडाउन के पहले से स्नान धार का बिल्कुल बंद करे हुआ है। तो यहाँ के हमारे सबकी लोगों की, लोनार के सब पब्लिक की भी एक कहना है कि भाई यहाँ धार का नहाना भी शुरू होना और कुछ बदलाव होगा तो फिर कुछ बदलाव भी आएगा। काय वाटतं बघ यावेळेस यावेळेस नेमकी हवा कोणाची? यावेळेस मला हवा वसंतराव मगरची दिसते, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार. वसंतराव मगर गेल्या अनेक दिवसापासून संपर्कात नसल्याचं नागरिकांचा रोष आहे. आता ते त्यांच्याकडे कसं बघितलं, काय म्हणून त्यांना जनता स्वीकारेल? एक नवीन चेहरा म्हणून, नवीन चेहरा म्हणून तुम्ही त्याला संधी देण्याच्या हिशोबात बरोबर वाटते काय? खरं तर ह्या ठिकाणी प्रॉपर लोणार शहरामध्ये खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे, धार आहे आणि त्याला लागून दलित वस्ती म्हणजे बुद्धवाडा आहे. जवळजवळ
15 वर्ष आमचे खासदार साहेब राहिले आणि असं लक्षात येतं की त्यांनी या बुद्धवाड्याला डिलीटच केलेलं आहे. एक तर या घरांना उठवतही नाहीत आणि दुसरीकडे पर्यटन केंद्र म्हणून त्यांनी घोषित करून ठेवले. काहीच होत नाही. दलित वस्तीमध्ये दलित म्हणजे दलितच आहेत आणि ते कायमस्वरूपी असेच ठेवण्याच्या विचारात आहेत. आणि नेमकं आता जनता जनार्दन हे कोणाकडे वळेल, काय होईल हे जनतेच्या हातामध्ये आहे. पण मागच्या 15 वर्षात जर कधी विचार केला तर या बुद्धवाड्यामध्ये काही झालेले नाही. यावेळेस असं काय वाटतं तुम्हाला की तुमचा अनुभव काय म्हणते की 5 उमेदवार चांगले रेसमध्ये येतात. एकूण जर बघितलं आपण तर 21 उमेदवार यावेळेस निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि यामध्ये 2 अपक्ष आहेत आणि 3 हे पक्षाचे उमेदवार आहेत. यापैकी काय वाटते की कोणाची हवा चालेल? काही सांगता येत नाही, कारण प्रत्येक पक्षामध्ये फळ्या झालेल्या आहेत. शिवसेनेकडे 2 गट आहेत. यांची जरी एकी असेल तरी त्यांचे तसंच आहे. प्रत्येकाचं वेगळे वेगळे म्हणून काय होईल हे सांगता येत नाही. हवा लोकसभेची प्रश्न जनतेचे या कार्यक्रमासाठी आपल्यासोबत रिक्षा मालक व ड्रायव्हर जोडलेले आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहे नेमकी कोणाची हवा आहे. काय वाटतं यावेळेस कोणाची हवा आहे? आता आमच्या मनात आला त्यांना देऊ मत. तरी काय वाटतं एकूणच जर बघितलं आपण तर 21 उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात आहे. यापैकी 5 उमेदवार हे फुल रेसमध्ये आहेत. यापैकी 2 उमेदवार हे अपक्ष आहेत आणि 3 उमेदवार हे वेगवेगळ्या पक्षाच्या तिकिटावर उभे आहेत. आम्ही तुम्हाला पहिले सांगितलं आम्हाला काय तरी पण तुम्हाला काय वाटतं? हा मनात आला त्या तुम्हाला कोणाला देऊ मत असा आहे आमचा विचार आहे. दुसरा काय लोणारविषयी काय सांगसाल? लोणार काय आम्ही दुसऱ्या सांगा तू बोलता. तुम्हाला काय वाटतं एकंदरीत जर आपण बघितलं तर लोणारविषयी काय सांगा? लोणारचा विकास पाहिजे. विकास पाहिजे. हा मागील 15 वर्षापासून रनिंग खासदार या ठिकाणी होती प्रतापराव जाधव. काय विकास काय वाटतं? यांनी विकास केलेला आहे गावात. म्हणजे लाईटिंगची व्यवस्था, रोडाची व्यवस्था चट काम केलेले सविकार. गाड्या रोड गेट चटक बनवलेले चांगलं आहे. चांगलं. हां एकंदरीत जर बघितलं आपण तर 5 उमेदवार या ठिकाणी चांगले टफमध्ये आहेत. 2 यामध्ये अपक्ष बी आहेत. काय सांग? नाही प्रतापराव जाधव हे नेमके तेच उमेदवार बनणार. किती नंबरवर असते? हे पहिल्या नंबरवर. हां आणखी बी काही नागरिक आपल्या सोबत आहेत. काय सांगा? काय यावेळेस 15 वर्ष झाले यावेळेस जाधव साहेबांनी काहीच केलं नाही. विकास काय व्हायला पाहिजे होतं? तुम्हाला काय वाटतं की काय केलं नाही? काय बराच विकास काहीच केला नाही. नाही एक मुद्दा सांगा असा की त्यांनी तो विकास काम केलं नाही. विकास काम नाही केलं. कोणी खेड्यापाड्यात आले नाही किंवा काहीच लक्ष दिलं नाही. यावेळेस 100% तुपकर साहेब निवडून येतील. तुपकर साहेब काय वाटतं शेतकऱ्यांसाठी काय? शेतकऱ्यासाठी एकमेव तुपकर साहेब. तुपकर साहेब. हो याचा विजय होणार निश्चित होणार. काय विषय नाही. आणखी बी काही नागरिक आपल्यासोबत जुळलेले आपण त्यांच्याकडून काय वाटतं यावेळेस कोणाची हवा आहे? यावेळेस आमच्या बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये तुपकर साहेबाची हवा आहे. तुपकर साहेबाची. रनिंग खासदाराबद्दल काय सांगा? रणनीत खासदाराबद्दल तर आम्हाला त्याची ते आम्ही एवढं काही सांगू शकत नाही. पण आम्ही फक्त तुपकर साहेबाबद्दल आम्ही सांगू शकतो. कोणाची हवा? तुपकर साहेबाची. आपल्यासोबत काही युवक सुद्धा जोडलेले आहे. खरं तर युवकांचे प्रश्न या जिल्ह्यातले सुटले का हे विचारू. काय वाटतं युवकांचे प्रश्न सुटलेत का? युवकांचे प्रश्न अनेक आहे, पण जे प्रयत्न माननीय खासदार साहेबांचे हे युवकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते प्रयत्न मला तरी वाटते की अजून कोणी करूच शकत नाही. ज्या प्रयत्नानं आता लोणारात MIDCचं काम चालू आहे, इतर जागी MIDC झाली. आमच्या जिल्ह्यात अनेक म्हणजे जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून असो अनेक माध्यमातून युवकासाठी जे योजना हे माननीय खासदार साहेबांना केंद्र सरकारच्या योजना जिल्ह्यात आणल्या आणि जिल्ह्यात राबवल्या. त्याच्यानुसार जर का विचार केला तर युवकांचे प्रश्न 100% सुटत नसतात, पण जे सोडवायचा प्रयत्न आहे, जे प्रामाणिक सोडवायचा प्रयत्न आहे ते आमच्या खासदार साहेबांच्या माध्यमातून. कोणता एखादा युवकाचा प्रश्न आपल्याला सांगता येईल? आता युवकांचा महत्त्वाचा प्रश्न रोजगाराचाच असतो आणि ते सोडवण्यासाठीच खासदार साहेबांच्या सगळ्यात जास्त तळमळ आहे. आता जसं विद्यार्थ्याचा प्रश्न असतो तर आमच्या जिल्ह्यात मेडिकल कॉलेज येत्या काळात मेडिकल कॉलेज येतो आहे. अनेक प्रश्न आहे, पण अनेक प्रश्नाला उत्तर हे फक्त एकच आहे, खासदार प्रतापराव जाधव. नेमकी हवा कोणाची? नेमकी हवा प्रतापराव जाधवांची. ही लोणार आहे बाबा, इथं फक्त प्रतापरावांची हवा. काय वाटतं यावेळेस कोणाची हवा? तुपकर भाऊची हवा आहे. आणखी बी काही उमेदवार तुपकर साहेबांच्या फाईटला आहेत.
त्याचा काही विचारच नाही, कोणी काही विषय घेत नाही. अपक्ष जर बघितला आपण तर आणखी पण संदीप शेळके हे अपक्ष म्हणून उभे आहेत. ते काही माहीतच नाही लोकांना आहे का उभे आहे की नाही म्हणून सनी, त्याचं काही माहितीच नाही लोकांची. तुपकर भाऊ पूर्ण लोकांना माहिती आहे, पूर्ण मतदारसंघात माहिती आहे. आमचं गाव आपला बुलढाणा जिल्ह्याचं शेवटचं टोकाचं गाव आहे, कोणतं गाव आहे तुमचं? वजरा गाव. हां, म्हणजे तुम्ही आज मग इकडे कसे काय रॅलीसाठी आलेलो आहे. रॅलीसाठी? तुपकर साहेब, तुपकर साहेबाची हवा आहे नंबर 1. तुपकर शिवाय पर्याय नाही आता शेतकऱ्याला. किती नंबरवर असतील? 1 नंबर. काय वाटतं कोणाची हवा आहे यावेळेस? यावेळेस तुपकर भाऊचीच हवा आहे. बर, या तुपकर भाऊशिवाय पर्याय नाही. या खासदार साहेब इथला माणूस म्हणजे बेहतर कोणीच नाही. हे म्हणजे शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव नाही, सुशिक्षित बेकाराला नोकऱ्या नाहीत, नुसते म्हणायला आजचे दिन. पण मोदी तर तुम्हाला 2,000 रुपये टाकतात. काय करतात ते 2,000 रुपये 2,000 रुपये द्यायचे, 10,000 काढायचे. डिझेल, पेट्रोल, खत, औषधी सगळा भ्रष्टाचार आहे ना. समाधानी नाही का तुम्ही? समाधान अजिबात नाही, काय अजिबात नाही. यावेळेस काय व्हायला पाहिजे? तुपकर साहेबच येणार. हवा लोकसभेची प्रश्न जनतेचे या विशेष कार्यक्रमासाठी आपल्यासोबत काही नागरिक जुळलेले आहे. आपण आहे लोणारच्या बस स्थानकावर. जनतेच्या काय प्रतिक्रिया आहेत हे आपण जाणून घेणार आहे. काय वाटतं यावेळेस कोणाची हवा? यावेळेस शेतकऱ्याचा ढाण्या वाघ निश्चितपणानं या बुलढाण्याचे भूमिपुत्र रविकांत तुपकर यांचीच या ठिकाणी 1 नंबरची हवा आहे. कारण आम्ही आजपर्यंत सगळ्यांचे दिवस पाहिलेले आहेत. काँग्रेसचे पाहिलं, राष्ट्रवादीचे पाहिलं, सेनेचे पाहिलं, भाजपचं पाहिलं, पण कोणीही शेतकऱ्याचं त्या ठिकाणी दुःख समजून घेत नाही, शेतकऱ्यांच्या वेदना समजून घेत नाही. परंतु शेतकऱ्याचा ढाण्या वाघ रविकांत भाऊ तुपकर निश्चितपणानं या ठिकाणी निवडून आल्याशिवाय राहणार नाही, अशी या ठिकाणी आम्हाला शेतकऱ्यांना आशा आहे. आम्ही प्रचारासाठी, रवी भाऊच्या प्रचारासाठी मराठवाड्यातून या ठिकाणी आलेलो आहे. कारण शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका जर कुठले घेत असेल तर निश्चितपणानं त्या ठिकाणी रविकांत भाऊ या ठिकाणी घेतात. कुठले आपण? आम्ही परतूर तालुक्यातून आलेलो आहोत आणि रविकांत भाऊ यांच्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. काय वाटतंय तुम्हाला? तुम्ही इतर जिल्ह्यातल्या वातावरणाबद्दल काय? कुठलं जिल्ह्यातल्या वातावरणाबद्दल काय सांगा? बुलढाणा जिल्ह्याबद्दल आमचे पाहुणे रावणे सगळे आमचे मित्रमंडळींना सगळ्यांना विचारलो काय वातावरण आहे, तर सगळ्याच्या तोंडून एकच वातावरण आहे, शेतकऱ्याचा ढाण्यावाग रविकांत तुपकर मोठे लीडने निवडून येणार आहे. ठासून नाही ठासून त्या ठिकाणी त्यांचा विजय या ठिकाणी निश्चित आहे. नक्की हवा? नक्की हवा. खरं सांगतो, मनातून सांगतो, तनातून सांगतो, हवा फक्त आहे ती रविकांत तुपकर यांचीच. आणि निश्चितपणानं रविकांत तुपकर यांचं या ठिकाणी मोठ्या लीडनं त्या ठिकाणी निवडून येणार आहेत. हवेचं काही असो पण लोक आतून सपोर्ट करायला लागले. कोणाची हवा आहे? खासदार प्रतापराव गणपतराव जाधव. पुन्हा एकदा या मतदारसंघात त्यांचा चौकार लागणार आहे, यात कुठलीही आमची शंका नाही आहे. काय म्हणून आपण खासदाराला स्वीकारणार? कारण की मागील 15 वर्षापासून ते या मतदारसंघाचं नेतृत्व करत आहेत. त्याआधी मेहकर विधानसभा मतदारसंघाचं त्यांनी नेतृत्व केलं आहे. या मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्याचं जे कल्चर आहे त्यांनी जपायचं काम केलं आहे. आज ज्या प्रकारे विरोधक टीका करतायत, खालच्या पातळीवर जाऊन खालच्या भाषेवर जाऊन टीका करतायत, पण त्या माणसाच्या तोंडून कुठलाही अपशब्द निघत नाही. मागील 15 वर्षात हा मतदारसंघ विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम आदरणीय खासदार साहेबांनी केलं आहे. नळगंगा वैनगंगा प्रकल्प असेल, त्यानंतर खामगाव जालना रेल्वे मार्ग असेल, आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे महिलांच्या बचत गटाचा. महिलांच्या बचत गटासाठी 13 तालुक्यांमध्ये संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात हक्काचं संकुल, हक्काचं व्यासपीठ त्यांना उभं करून देण्याचं काम खासदार प्रतापराव जाधव यांनी केलं आहे. नुसतं बोलून नव्हे तर करून दाखवण्याचं काम खासदार प्रतापराव जाधव हे करतायत. त्यामुळं आम्हाला त्यांनी केलेल्या विकास कामांवर पूर्णपणे विश्वास आहे आणि पुन्हा एकदा या मतदारसंघात विजयाचा चौकार ते मारणार आहेत. आणि लाल किल्ल्यावर ज्या प्रकारे खासदार साहेबांनी 2019 साली लोकसभेत सांगितलं होतं की लोकसभेवर संसदेवर भगवा फडकला आहे, तो भगवा पुन्हा एकदा फडकणार हे मात्र निश्चित आहे. आपण जर बघितलं तर या ठिकाणी लोणार सरोवर आहे, जागतिक लेवलचं सरोवर मानले जाते. मात्र विकासाबद्दल बोलायचं म्हटलं तर नाराजीचा सूर आहे. कसं बघितलं? विरोधक हे अपप्रचार करत आहेत. मी स्वतः 35 वर्षापासून या गावचा नागरिक या नात्यानं तुम्हाला सांगतोय की ज्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी पदभार स्वीकारला त्याच्या 7 दिवसाच्या आतमध्ये त्यांनी लोणार आणि सिंदखेड राजासाठी लोणार सरोवरासाठी 370 कोटी रुपये मंजूर करून आणले. निव्वळ कागदावरच नाही तर त्यातले बरीचशी कामं आज प्रगतीपथावर आहेत. तुम्ही ते प्रत्यक्ष स्थळावर जाऊनही बघू शकता. त्यानंतर लोणार तालुक्यातील जे काही तीर्थक्षेत्र असेल, जाफराबाद असेल, सखाराम महाराज लोणी असेल, इथे 2-2 कोटीचे त्यांनी निधी देऊन सभामंडप वगैरे उभारलेले आहेत. आज प्रत्येक गावामध्ये सभामंडपाचे काम चालू आहे.
मातृतीर्थ सिंदखेड राजानगरी ते 400 कोटी रुपयाचे कामं त्यांनी मंजूर करून आणलेले आहेत आणि त्यामध्ये राजवाड्याचा विकास असेल, एखादं विद्यापीठ टाकणं असेल, असे बरेचसे कामं खासदार साहेबांनी आणि एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी खेचून आणलेले आहेत. विरोधक म्हणत आहेत की बाबा खासदार साहेबांनी प्रतापराव जाधव यांनी 30 वर्ष त्या जिल्ह्यासाठी काय केलं. तर माझा त्या विरोधकांना हाच प्रश्न आहे की जनता सतत 30 वर्षापासून खासदार साहेबांना का निवडून देत आहे, या त्यांच्या प्रश्नातच त्यांचं उत्तर आहे की सतत 30 वर्षापासून खासदार साहेबांना निवडून ही जनता का देत आहे. हे विरोधकांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करावं. आणि हे विरोधक जे आहेत, आता सध्याचे जरी आपण उमेदवार बघितले तर हे फक्त निवडणूक काळात उगवतात, मात्र खासदार साहेब हे सतत 12 महिने 24 तास हे जनतेसाठी सक्रिय राहतात. प्रत्येक कामात ते पुढे राहतात आणि कोणत्याही निधीचा यावर्षी त्यांनी कोणत्याही निधीची कमतरता पडू दिली नाही. त्यामुळे आम्हाला निश्चित असा आत्मविश्वास आहे की खासदार प्रतापराव जाधव हे पुन्हा चौथ्यांदा प्रचंड मताधिक्याने विजयी होतील, यात कोणतीही शंका नाही. नेमकी हवा कोणाची? खासदार प्रतापराव जाधव यांची. आणखी बी आपल्यासोबत काही नागरिक आहेत. एकूण 21 उमेदवार यावर्षी लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यापैकी 2 अपक्षसुद्धा भर पडलेली आहे. कसं बघता येईल यावेळेसची हवा आणि 2019 जर तुलना केली तर वाटते का यावेळेस तीच लाट राहील? लाट तर तीच राहणार. शिवसेना आणि भाजप आणि आपले NCP याची जी मुख्य पक्ष आहे यांचीच लाट आहे. मुख्यपणे त्यांचीच लाट बघता येते आपल्याला या महाराष्ट्रात. त्यानंतर मोदीजींचं जे हे नेतृत्व आहे त्याच्या आधिपत्याखाली आपण सर्वीकडे हे करणार, विजयी होणार. महाराष्ट्रात ही भगवाच फडकणार. आणि शेवटी बुलढाणा जिल्ह्याचं जर बोलणार आपण तर इथेही प्रतापराव जाधव हेच येतील. कशावर वाटतं आपल्याला? इथे तुम्ही बघताच आहेत, इथं सगळेजण तुम्हाला बोलताच आहेत. इथं जवळपास जवळजवळ 30 ते 35 जण उभे आहेत. याच्यातून एक जरी लोक दुसरं नाव घेतील तर याच्यात तुम्हीच बघून घ्या. आणि जर दुसऱ्याबद्दल कोणाबद्दलही लोकांचा हे असेल, दुविचार असेल असं नाही. आता जसा माझा मित्र असा पण म्हणलेला आहे की आजच्या याच्यात या निवडणुकीत जवळपास सगळेच विरोधक खूप खालच्या स्तरावर जाऊन प्रतापराव जाधव यांच्याबद्दल बोलत आहेत. पण तसंच नाही. आपले खासदार हे आम्हाला सातत्यपणे हे सांगत आहे, आपण आपला हे सोडायचं नाही, आपण आपल्या आईवडिलांनी दिलेले विचार सोडायचे नाहीत आणि सातत्याने आपण जे काम केलं आहे हे लोकांपर्यंत पोहोचून द्यायचं. आपण दुसऱ्यांबद्दल काहीही चांगलं सांगता येईल तर खूपच चांगलं, नाही तर आपण आपलं फक्त चांगले कामं समोर पाडायचे. काल या ठिकाणी रविकांत तुपकर या जे अपक्ष उमेदवार आहे यांची रॅली आणि सभा निघली होती. टीका केलेली आहे आणि त्यांच्या जी संपत्ती आहे याच्यावर सुद्धा टीका केलेली. काय सांगा? संपत्तीचं मला एक सांगा गोष्ट की त्यांच्याकडे काय, आता त्यांनी एका भाषणात स्वतःच काहीतरी ते बोलून गेलेत. मला ते इथं दोहरायचं हे नाही आहे, पण तरी आता ते सगळ्यांना जनसंपर्कांना माहीत पडलेलं आहे त्यांनी स्वतः काय बोललेत ते. तर आता त्याच्याहून तुम्ही सगळेजण हे लावू शकतात की स्वतः जर कोणी आपल्या भाषणात स्वतः म्हणत आहे की मागच्या 3 वर्षापासून काय घडत आलेलं आहे त्यांच्यासोबत आणि हे कोणी केलं आणि काय केलं हे आम्हाला माहिती नाही, पण आम्ही नाव घेऊ इच्छित नाही. पण तरी ठीक आहे, संपत्तीबद्दल आता त्यांनी स्वतः चांगलं सांगायला पाहिजे काय आहे. तर नेमकी हवा कोणाची? प्रतापराव जाधव. प्रतापराव जाधव यांची हवा. काय वाटते कशावर प्रतापराव जाधव यावर्षी चौथ्यांदा निवडून येतील? माननीय अटल बिहारी वाजपेयी यांनी नद्याजोडा प्रकल्पाची जी संकल्पना केली होती ती संकल्पना या अधिवेशनामध्ये महाराष्ट्र सरकारनं 4000 कोटी रुपये द्यायच्यासाठी तरतूद करून त्यासाठी वैनगंगा ते पैनगंगा ते खडकपूर्णा असा हा नद्याजोडा प्रकल्प होईल आणि याच्यानंतर शेतकरी सुखी आणि समृद्धी होईल. असं वाटत नाही की खूप वेळ चालला त्यामध्ये? नाही, खूप वेळ चालला नाही आहे. पुढच्या मोठा प्रकल्प असल्यामुळं त्यांना जे भूसंपादन करणे जमीन, या जमिनीसाठी वेळ लागणारच आहे. आपण जर बघितलं तर शेतकऱ्यांचे नेते म्हणून संबोधल्या जाते किंवा शेतकरी त्यांना म्हणतात. रविकांत तुपकर यांनीच आत्महत्यापर्यंत प्रयत्न केल्याचे शेतकरी बोलत आहे. मात्र जे काम खासदार प्रतापराव जाधव यांनी करायला पाहिजे ते केलं ना, याचा रोष आहे. मी म्हणतो रविकांत तुपकर हा शेतकरी नेता म्हणून स्वतः मान्य करतो. स्वतः मी शेतकरी नेता आहे. त्यांची जी गाडी पाहिली ही 33 लाख रुपयांची गाडी आहे आणि तो म्हणतो की ज्याचे जे VIP नंबर आहे ते VIP नंबर 9999 मला काय माहीत नाही, 9999 असू शकतो. त्यासाठी त्यांना 3 लाख रुपये कुठून आले? स्वतः ते शेतकरी नेते म्हणतात. त्यांच्या नावाने किती सातबारा आहे? वर्गणी करून आणले. वर्गणी करून कसं काय वर्गणी करणार? वर्गणी करून काय करणार? वर्गणीचा चांगला सदुपयोग करा ना वर्गणीसाठी. ते म्हणतात एक 100 रुपये द्या, एक वोट द्या. वोट देऊन त्यांची जी होती 33-34 लाखाची गाडी ती कुठून आणली? आणखीन अपक्ष उमेदवार आहे, यावर खासदार साहेब यांना काही फरक पडेल? नाही, काही फरक पडत नाही.
नेमकी हवा कुणाची? प्रतापराव जाधव यांची. आपकी बार 400 पार, हॅड्रिकमध्ये 400 प्लस तीन एवढे एक चौका. कुणाची हवा काय वाटतं? हवा तर खासदार प्रतापराव जाधव यांचीच. मी माझा एक अनुभव सांगू इच्छितो. अनुभव म्हणजे किस्सा सांगू इच्छितो की माझे मित्र आहेत साहिल शर्मा म्हणून अकोल्याचे. ते कॉटन असोसिएशनचे आहेत तिथले अकोला जिल्ह्याचे. तिथे कॉटन असोसिएशनचा मोठा प्रोग्राम होता. त्यासाठी त्यांचे वडील इन्व्हिटेशन द्यायला आले होते खासदार साहेबांना. त्या इन्व्हिटेशनच्या तिथे खासदार साहेबांनी प्रथम हा प्रश्न मांडला की मी येतो, पण माझा असं म्हणणं आहे की तिथे महिला बचत गटाचा एखादा स्टॉल असावा, 3 लाखाची त्यांची हे असावी. आणि महिला बचत गटाचं तिथं तुम्ही काय स्टॉल मांडू शकता, तिथे त्यांना त्यांच्या जे काही प्रोडक्ट्स आहेत ते विकण्यासाठी तुम्ही तिथं काय हे करू शकता, हा प्रश्न त्यांचा तिथे मला आवडला. हा जो मुद्दा होता हा अकोला जिल्ह्यातला होता. तो खासदार प्रतापराव जाधव स्वतःच्या जिल्ह्यातल्या नव्हे तर बाहेरच्या जिल्ह्यातल्याही महिलांचा सशक्तीकरणासाठी नेहमी प्रयत्नशील आहेत. नेमकी हवा कुणाची? नेमकी हवा फक्त खासदार प्रतापराव जाधव. हे बाकीचे सर्व जे आहेत ते फक्त खुश होणार आहेत, एवढं मी सांगू इच्छितो. काय वाटते कुणाची हवा आहे? माननीय खासदार प्रतापराव जाधव साहेब यांची. खरंच प्रामुख्याने जर बघितलं तर शेतकऱ्याचे प्रश्न खूप गंभीर आहेत, तर ते सुटलेत का? जवळपास संपूर्ण प्रश्न सुटल्यासारखेच आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वामध्ये खासदार प्रतापरावजी जाधव साहेब काम करत आहेत आणि शेतकऱ्यांचे जे जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत जिल्ह्यातील जवळपास संपूर्ण शेतकऱ्याचे प्रश्न मार्गी लागलेले आहेत. मात्र विरोधक तर शेतकऱ्यांचाच मुद्दा घेऊन टीका करतात. विरोधक शेतकरी नाही आहेत, मुळातच शेतकरी नाही आहेत. माननीय खासदार प्रतापराव जाधव साहेब हे हाडामासाचे शेतकरी आहेत. जे शेतकरी म्हणून जर आव्हानात असतील तर त्यांच्या नावानं नेमका सातबारा आहे का नाही हे पाहिलं पाहिजे. आणि आम्ही शेतकऱ्याची मुलं आहोत आणि जर सांगत असेल की आमचे आईवडील 75 वर्षाचे आहेत आणि शेतीमध्ये काम करतात, तर ही लाजिरवाणी गोष्ट आहे विरोधकासाठी की स्वतःचे आईवडील 75 वर्षाचे वयाचे असताना सुद्धा त्यांना शेतीमध्ये काम करावं लागते आणि तुम्ही इकडं लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी विनाकारण चुकीच्या लोकांच्या भूलथापा करता आणि अपप्रचार करतात. काल या ठिकाणी अपक्ष उमेदवाराची रॅली आणि सभा थोडक्यात झालेली आहे. त्या ठिकाणी ते बोलले आहेत की भूमिपुत्र नसून जागा बळकावण्याचे काम या लोकांनी केलेले आहेत. जर ते आमच्या खासदार साहेबांच्या बाबतीत सांगत असतील की जागा बळकावण्याचे कामं केलेले आहेत तर त्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करण्याची गरज. ज्या गाडे नावाच्या व्यापाऱ्यानं संपूर्ण जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना गंडवलं, त्यांच्या शेतीचे मालाचे विकलेले पैसे बुडवले, अशा व्यापाऱ्याचं वकीलपत्र जर त्या विरोधक उमेदवाराची बायको वकालतनामा घेत असेल तर याच्यापेक्षा दुसरी कोणती शोकांतिक आहे? नेमकं काय समजावं? नेमकं मतदारांची दिशाभूल करण्याचा हा सरळ त्यांचा एक फंटा आहे. परंतु मतदार राजा बुलढाणा जिल्ह्यातला एवढा हुशार आहे की तो कोणाच्याही भूलथापेला बळी पडणार नाही आणि सर्वाधिक मताधिक्यानं यावेळेस खासदार प्रतापराव जाधव साहेब हे निवडून येणार म्हणजे येणार. आपल्यासोबत लोणार येथील काही व्यापारी मंडळी आहे, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहे. नेमकंच त्यांच्या समस्या काय आहेत. मला सांगा, GST बद्दल काय सांगाल? केंद्र सरकारने GST लागू केली आणि तुम्हाला त्याचा काय फरक पडतो, सर्वसामान्यांना काय फरक पडतो? GSTचं म्हणल्यानंतर GSTचा फायदा कोणाला आहे? या सरकारला आहे. गोरगरीब लोकांना फायदा नाही त्याचा. GST आमच्याकडून घ्यायला लागले, आमचे जे पैसे उरणार आहे ते पैसे आम्ही GSTमध्ये आमचे चालले, मग आम्हाला काय फायदा काय? आम्ही आज एवढं मोठं व्यवसाय टाकून बसलो, आम्हाला धंदे ठप आहे आमचे. एक तर कोरोनामुळे 3 वर्षामध्ये आम्ही लॉस झालेलो आहे. त्याच्यामध्ये कोणत्या प्रशासन कोणत्या शासनानं आमच्याकडे लक्ष दिलं नाही का लोक काय करायला लागले, लोकांची काय समस्या आहे हे कुणी जाणून घेतली नाही. स्वतःचं सगळं पाहायला लागले का माझा साम्राज्य कसा बसवायचा, माझा राज कसा बसवायचा, मी कसं येईन, हे कसं करीन, ते कसं करीन. आणि हे फक्त बोलायची गोष्ट आहे, गप्प आहे, काहीच नाही. लोणार सरोवर जगपी एवढा मोठा सरोवर आहे आमच्या गावामध्ये, बुलढाणा जिल्ह्यामध्ये. भारतामध्ये ज्याच्या नावानं गाजतो का लोणार सरोवर, काय लोणार सरोवर आज दिसतं लोकांना 2024मध्ये. एवढ्या वर्षापासून लोणार सरोवरचा आत्तापर्यंत कोणी मुद्दा काऊन नाही उचलला? यावेळेस काय वाटते, कुणाची हवा वाटते? यावर तर पहा, आता हवा तर भरपूर लोकांची, म्हणजे 3 लोक आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये गाजा लागले. त्याच्यानंतर पहिले नाव आपलं प्रतापराव जाधवचं आहे, त्याच्यानंतर मग रविकांत तुपकर आहे, त्याच्यानंतर खेडेकर आहे.
पण आता लोकांवर आहे, लोक काय करतात नेमका. आता मोठे मोठे लोक गप्पा मारतात, नाही असं होईन तसं होईन, काय होऊ शकत नाही. लोकांना थांबलं, लोकांना मनात बसवलं का आपल्याला हे परिवर्तन करायचं आहे म्हणून बदल करायचा आहे, तो लोकांना तुम्ही अडवू शकत नाही. तुम्हाला काय वाटते कसं? पण आमचं म्हणणं एक आहे का आमच्या गावाचा विकास व्हायला पाहिजे. एवढे मोठे अर्बन कोटीनं पैसा आला, 302 कोटी आले, त्याच्यानंतर उद्धव साहेब तेव्हा मुख्यमंत्री तेव्हा 93 कोटी आले होते, ते कुठं गेले? काय विकास नाही, काय नाही, नुसता पैसा यायला लागला. मग पैसा चालला कुठं, कोणत्या कामामध्ये चालले? अहो एखादा दाखवा ना तुम्ही का पर्यटकासाठी इथं काही एखादी सुविधा झाली असेल का काय झाली असेल, काय बी आला नोनारचे नका आमच्यासारख्या लोकांना बोला का काढा हो अतिक्रम. अरे आमच्या अतिक्रमवर काय काढता तुम्ही? अरे पहिले नोनारचा विकास करून दाखवा ना, त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला सहकार्य करतो ना.